नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माहिती तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पदं असणार आहेत, काय असणारे क्वालिफिकेशन, सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, ओपनिंग डेट फॉर सबमिशन म्हणजेच अर्ज सादर करण्याची तारीख 12 मार्च 2025 पासून चालू झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे ती राहणार आहे मित्रांनो 1 एप्रिल 2025 या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे ती असणार आहे कागा साईडसाठी वॅकन्सी असणार आहे, पण ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल असणार आहेत. मुंबईमधले, महाराष्ट्रामधले ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल असणार आहेत. कोणत्या वॅकन्सी आहेत तर इथे मित्रांनो टोटल त्यांनी 8 वॅकन्सीज आलेल्या आहेत. त्यामध्ये सायंटिफिक असिस्टंट, कॅटेगरी 1 स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट, त्यानंतर कॅटेगरी 2 स्टायपेंडरी ट्रेनी, असिस्टंट ग्रेड, नर्स आणि टेक्निशियन ह्यासाठी वॅकन्सी आलेल्या आहेत. नंबर ऑफ वॅकन्सी त्यांनी इथे मेन्शन केलेल्या आहेत. सायंटिस्ट असिस्टंटसाठी 45 वॅकन्सीज राहणार आहेत. त्यानंतर कॅटेगरी 1साठी 82, कॅटेगरी 2साठी 216 वॅकन्सी राहणार आहेत आणि असिस्टंट ग्रेडसाठी 22, असिस्टंट ग्रेड 1 FNA साठी 4, असिस्टंट ग्रेड 1 साठी 10 आणि नर्ससाठी 1 वॅकन्सी राहणार आहे. टेक्निशियनसाठी सुद्धा 1 वॅकन्सी इथे असणार आहे. त्यासाठी काय लागणारे क्वालिफिकेशन त्यात आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, सायंटिफिक असिस्टंटसाठी तुम्हाला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑफ 3 इयर्स ड्युरेशन, तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला लागणार आहे. त्यानंतर डिप्लोमामध्ये कमीत कमी तुम्हाला 60 मार्क्स असायला गरजेचे आहेत. इथे त्यांनी डिप्लोमाचे ह्या कोणत्याही डिप्लोमापैकी तुमचा एक डिप्लोमा जर झाला असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर मित्रांनो, कॅटेगरी 1 स्टायपेंडरी ट्रेनीसाठी तुम्हाला काय क्वालिफिकेशन आहे, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग विथ नॉट लेस दॅन 60% हे तुम्हाला क्वालिफिकेशन इथे लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, कॅटेगरी 2 स्टायपेंडरी ट्रेनीसाठी SSC 10th विथ मिनिमम 50% मार्क्स, म्हणजे तुमचं जर 10वी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. आणि मॅथमॅटिक्स इंडिव्हिज्युअली प्लस 2 वर्षाचा तुमचा ITI सर्टिफिकेट तुम्हाला इथे गरजेचं आहे. म्हणजे तुमचं जर 10वी झाले असेल आणि तुमचं ITI असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर मित्रांनो, कॅटेगरी 2 स्टायपेंडरी ट्रेनी त्यासाठी तुम्हाला तुमची 12वी असणे गरजेचं आहे. इथे फक्त तुम्हाला मित्रांनो इथे 12वी लागणार आहे, ती पण तुम्हाला मिनिमम 50% मार्क्स 12वीमध्ये असायला हवेत. जर असतील तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर असिस्टंट ग्रेड 1साठी एनी बॅचलर डिग्री, कोणत्याही शाखेतली तुमची जर बॅचलर डिग्री असेल मिनिमम 50 मार्क्सने तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर मित्रांनो, नर्ससाठी तुमचा 12th झालेली गरजेचं आहे, प्लस तुम्हाला इथे डिप्लोमा इन नर्सिंग इथे लागणार आहे, तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. त्यानंतर मित्रांनो, टेक्निशियनसाठी तुम्हाला HSC इन सायन्स स्ट्रीम विथ 60% मार्क्स प्लस 1 इयर मेडिकल रेडिओग्राफी इथे लागणार आहे. हे जर तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात. सॅलरी काय असणार आहे मित्रांनो, सॅलरी त्यांनी इथे विश्लेषणच्या स्वरूपात दिलेले आहे. तर सायंटिफिक B असिस्टंट ग्रेड 1 साठी सॅलरी इथे सांगितली आहे. नर्ससाठी सॅलरी टोटल सॅलरी राहणार आहे ती 68,000 राहणार आहे. म्हणजे सॅलरी बघू शकता, सॅलरी ही हाय लेवलची असणार आहे. जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करा. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट B साठी 54,000 रुपये सॅलरी राहणार आहे. आणि बाकीच्या सर्व काही पोस्टसाठी सॅलरी जी असणार आहे ती असणार आहे जवळपास 40,000 म्हणजेच 39,015 रुपये सॅलरी असणार आहे. मित्रांनो, सॅलरी ही चांगल्या लेवलची असणार आहे. जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करा. त्यानंतर मित्रांनो, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे ते आपण बघूया. त्याआधी मित्रांनो, आपण एज लिमिट बघून घेऊया. एज लिमिट इथे मेन्शन केलेली आहे. प्रत्येक वॅकन्सीसाठी डिफरंट एज लिमिट असणार आहे. तुम्ही एज लिमिट एकदा सविस्तर बघून घ्या. त्यानंतर मित्रांनो, इथे एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेले आहे. काय असणार आहे सिलेक्शन प्रोसेस, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो 2 स्टेजेसची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर सायंटिफिक असिस्टंटसाठी सिलेक्शन प्रोसेसमध्ये एक ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे स्टेज 1मध्ये. सेकंड स्टेजमध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर ज्या काही कॅटेगरी 2च्या पोस्ट असणार आहेत त्यासाठी तुमची स्टेज 1मध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन होईल, प्रिलिमिनरी टेस्ट होईल.
सेकंडमध्ये तुमची परत एकदा ऑनलाईन एक्झामिनेशन होईल, त्यामध्ये ॲडव्हान्स टेस्ट होईल तुमची. त्यानंतर थर्ड स्टेजमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा स्किल टेस्ट होईल आणि नंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जे काही बाकीच्या ग्रेड असिस्टंटसाठी वॅकन्सी आहेत त्यासाठी काय राहणार सिलेक्शन, त्यासाठी सुद्धा स्टेज 1मध्ये प्रिलिमिनरी तुमची टेस्ट होणार आहे. त्यानंतर स्टेज सेकंडमध्ये सुद्धा तुमची एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे, ॲडव्हान्स टेस्ट. त्यानंतर तुमचे स्टेज थर्डमध्ये स्किल टेस्ट होणार आहे. नंतर तुमचं इथे सिलेक्शन असणार आहे. अशा प्रत्येक वेगवेगळ्या वॅकन्सीसाठी वेगवेगळे सिलेक्शन क्रायटेरिया इथे त्याने दिलेले आहेत. आणि ही जी PDF असणार आहे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. तर मित्रांनो, हे जे सायंटिफिक असिस्टंटसाठी 150 रुपये फीज लागणार आहे. बाकीच्या ज्या काही वॅकन्सी आहेत त्यासाठी 100 रुपये तुमची फीज लागणार आहे. आणि ह्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, तर ऑनलाईन ॲप्लिकेशनची डिटेल माहिती त्यांनी इथे मेन्शन केलेली आहे. इथे त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ह्या लिंकवरती तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. लास्ट डेट जी असणार आहे ती असणार आहे 1 एप्रिल 2025 ह्या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही डिटेल नोटिफिकेशन आज आपण बघितले आहे. वॅकन्सीबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.